बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। झी24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता मूळ जमीन वतनदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवून आज जबाब नोंदवलेला आहे। त्यानुसार एकूण 10 वतनदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। शीतल तेजवानीनं केलेल्या कुलमुक्त्यार पत्रासंदर्भात वतनदारांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांकडून जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। महिलांचे जबाब महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून नोंदवण्यात आलेले आहेत। आणि आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय मूळ जे वतनदार आहेत ज्यांच्या न्यायासाठी हा लढा सगळा सुरू आहे, या वतनदारांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। झी24 तासकडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा सगळा भांडाफोड करण्यात आला आणि त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे, चौकशा सुरू आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, खरं तर आज सकाळी 12:30 वाजता हे जे मूळ वतनदार आहेत ते या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आले आणि त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते घेण्याचं काम सुरूच होतं। आता या ठिकाणी आपण पाहतोय की 6-7 तास झाले ते या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते देऊन बाहेर निघालेलं आहे। मात्र जे स्टेटमेंट जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे। त्यांना पुन्हा एकदा उद्या बोलवण्यात आलेलं आहे। नेमकं आज काय झालं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत ॲडव्होकेट आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणाच्या तपशील आहेत ते आज ते सांगू शकतात। आज काय तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते आज आणि तुम्ही किती जण या ठिकाणी आला होता? आज आम्हाला इथे 10 जणांना नोटीस काढून बोलवण्यात आलं होतं। त्यातले आम्ही 10 पैकी 8 जण आलो होतो। त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण ह्या जमिनीची हिस्ट्री विचारली। ही जमीन तुम्हाला कुठून मिळाली, कशी मिळाली, त्याच्यानंतर आजपर्यंत त्यात काय काय झालं, कोणी कोणी काय काय केलं, ही सर्व इत्थंभूत माहिती आम्ही आज तपास अधिकाऱ्यांना दिली। स्पेसिफिक काय प्रश्न विचारण्यात आले होते का? मीडिया कंपनीसोबत तुमचा कसा व्यवहार झाला किंवा तुम्ही त्यांना जे कुलमुक्त्यारपत्र दिलं होतं त्यावेळेसचा नेमकं काय तुम्हाला प्रबोधन केलं होतं किंवा काय आश्वासन दिलं होतं, या गोष्टी तुम्ही त्या जबाबात मांडल्यात का? हां, आम्ही जो लेखी जबाब आणला आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ही माहिती दिली की बाबा त्यावेळेस शीतल तेजवानी हिने आम्हाला कोर्ट कामासाठी पावर द्या आणि त्या आमच्या शेतकऱ्यांच्या सह्या तिने कोऱ्या कागदावर घेतल्या। त्याला कुठलाही दस्त नव्हता। कोऱ्या कागदावर सह्या घेतल्यानंतर पुढं तिने काय अटॅच केलं आम्हालाही माहिती नाही, परंतु तिने असं म्हटलं की कोर्ट कामासाठी आम्ही पावर घेतोय, पण तिचा मिसयूज तिने 2025 केलेला आम्हाला दिसून आलं। त्याच्यामुळे आम्ही कारवाईची मागणी केली। प्रश्न असा होतो की आता या प्रकरणामध्ये आपण बघितलं तर तुमचा व्यवहार जो आहे, तुमची जमीन जी आहे ती मीडिया कंपनीला देण्यात आली होती, पण मात्र त्या प्रकरणामध्ये फक्त त्यातल्या एकच भागीदारावर गुन्हा दाखल झालेला आहे। तर असं काही तुम्ही जबाब दिलेला आहे का की जे दोन्ही त्यातले जे भागीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे? हो, आम्ही आमच्या लेखी जबाबामध्ये अशी मागणी केली की शीतल तेजवानींनी ही जमीन त्यांना विकली, कुणाला? आमेडिया कंपनीला। पण आमेडिया कंपनीचे 2 डायरेक्टर आहेत, पार्थ अजित पवार आणि दिग्विजय पाटील। आता गुन्हा दाखल होताना दोघांना व्हायला पाहिजे होता, फक्त पार्थ पवारला सोडून दिग्विजय पाटलांना झाला। आमची मागणी अशी, आमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आमेडिया कंपनी हे एक फर्म आहे, यांच्यावर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, पण तो केला गेला नाही। आता पुन्हा तुम्हाला उद्या बोलवण्यात आलेलं आहे। आजची प्रक्रिया काय होती? म्हणजे आज तुम्ही फक्त तुम्हाला माहिती विचारली, जे कागदोपत्री सहाय्य असतात तो टप्पा कधी असणार आहे? मग आता आज आमची पूर्ण जमिनीची माहिती विचारल्यानंतर आजपर्यंत काय घडलं आणि हा जबाब टाईप केल्यानंतर उद्या ते म्हणले की सहाय्य करून मग उद्याला तुम्ही परत आणखी 2-4 माणसांना बोलवणार आहेत। पण आम्हाला आज सांगितलं की आम्ही जबाब टाईप करून आज 1-2 जणांच्या सहाय्य घेतो। काही महिला पण तुमच्या सोबत आल्या होत्या, त्यांनाही बराच वेळ इथं बसवण्यात आलं होतं? निश्चित आज आमच्याकडनं पूर्ण माहिती घेतली। माहिती घेऊन त्या संदर्भात जे पुरावे होते आमच्याकडं ते सर्व आम्ही दाखल केले, सादर केले। साहेबांनी पाहिले त्यातले काय त्यांनी लिहून पण घेतले त्याच्यामधले पॉईंट, आणि आता त्याच्यावरती ते जबाब आता घेणार आहेत, म्हणजे आता ते टाईप करणार आहेत आणि त्याच्यावरती जे काही सह्या वगैरे ते आज उद्या होऊन जातील। उद्या पुन्हा बोलवले? हो, उद्या पुन्हा बोलवले। काय प्रक्रिया असणार आहे? म्हणजे उद्या आता हे जे जबाब आमचे घेतलेले आहेत त्यात अजून काय मुद्दे त्यात टाकून त्यात उद्या आज टाईप करून ते उद्या सह्या घेणार आहेत आमच्या। या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे मूळ वतनदार आहेत त्यांना उद्या पुन्हा एकदा जे कागदपत्र आहेत त्याच्यावर सह्यांसाठी त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। मात्र आजची जी जबाबाची जी प्रक्रिया होती त्यामध्ये फक्त त्यांनी इतिहास घेतलेला आहे, कशा प्रकारे त्यावेळेस त्यांच्याकडे कागदपत्र घेतले किंवा कुठल्या प्रकारचा त्यावेळेस व्यवहार झाला होता याची माहिती जी आहे ती तोंडी या ठिकाणी त्यांच्याकडे घेण्यात आलेली आहे। आणि उद्या या संदर्भातला जो ड्राफ्ट आहे
तो तयार होईल आणि त्यानंतर ते सह्य करतील आणि यांचा जबाब आहे तो उद्या खऱ्या अर्थाने पूर्ण केला जाईल असं या ठिकाणी आपल्याला यांच्याकडूनच कळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आणखीन अगदी निलेश, मूळ वतनदारांचे आज जबाब नोंदवण्यात आले. उद्या पुन्हा त्यांना जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहायला सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जबाब नोंदवून आल्यानंतर पार्थ अजित पवार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मूळ वतनदारांकडून होताना दिसते, कारण कारवाईबाबत भेदभावाचा मुद्दा त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदवल्याचं सुद्धा सांगतायत. धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती.